माझगाव येथील राजे शिवाजी नवरात्र उत्सव मंडळाचे यंदाचे 45वे वर्ष. मंडळाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. महिलांनी देवीच्या नैवेद्यासाठी 56 भोग तयार केले, तर लहान मुलं विविध वेशभूषेसह उपक्रमात सहभागी. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दादरच्या टीटी सर्कल परिसरात ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी. विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राचा, अशा आशयाचे बॅनर. डोंबिवलीत जास्त परताव्याचे आमिष दाखवत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली 100हून अधिक गुंतवणूकदारांना गंडा. गुंतवणूकदारांची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक. चौघांना पोलिसांकडून अटक. 25 लाखांची लाच घेताना ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना एसीबीकडून अटक. ठाण्याच्या घंटाळी परिसरात बिल्डरला सहकार्य करण्यासाठी मागितली होती लाच. पुण्यात आतापर्यंत 9,431 वाहनांची नोंद झाली असून त्यात 814 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश. जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या किमती कमी झाल्याने चारचाकी वाहन खरेदीची संख्या वाढली. दसऱ्यापर्यंत ही खरेदी 10,000च्या वर जाण्याची शक्यता. जालन्यातील 3 महिन्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर. पावसामुळे 725 गावातील 3,37,000 हेक्टरवरील शेती बाधित, तर 4,51,000 शेतकरी बाधित झाले असून 301 जनावरं दगावल्याचा अहवाल.